So, hello dear students, welcome to our channel ओमकार फार्मा ज्ञान. खूप दिवसानंतर आपण जे म्हणत होतं आपली IMP सिरीज येणार आहे, IMP सिरीज ती फायनली आलेली आहे. आज आपण फार्मसी ॲक्ट 1948चे काही IMP क्वेश्चन लाईन दे की आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतात. किती 2 मार्काला, 3 मार्काला, 5 मार्काला, 10 मार्काला. त्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर आपल्याला ना डी फार्मसीला सेकंड इयरला आणि बी फार्मसी 5th सेमिस्टरला थर्ड इयरच्या यांच्यामध्ये एक्झाम पॅटर्ननुसार त्यांचे क्वेश्चन काढलेले आहेत. सो तर आता आपण फर्स्ट डी फार्मसीचा काय सिलेबस पेपर पॅटर्न काय असेल याबद्दल माहिती घेऊ. त्यामध्ये आता आपण इथं साईडला लिहिले तुम्ही बघू शकता. यामध्ये काय लिहिले LA म्हणजे लॉंग आन्सर क्वेश्चन विचारू शकतात. लॉंग आन्सर क्वेश्चन कितीला विचारू शकतात की 7 क्वेश्चन त्यांनी विचारू शकतात. स्टुडंटला 6 क्वेश्चनचे आन्सर करावे लागतात. त्यानंतर नेक्स्ट जे असते त्यांचे एक क्वेश्चन 5 मार्काला असे 30. त्यानंतर शॉर्ट्स आन्सर क्वेश्चनमध्ये ते आपल्याला 11 क्वेश्चन विचारतात. त्यामध्ये आपल्याला 10चे आन्सर लिहायचे आहेत. म्हणजे टोटल आपल्या तिकडे 30 मार्क, इकडे 30 मार्क आणि 2 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह MCQ वगैरे ते पण आपण सिरीज आणणार आहोत. आणि काही MCQ क्वेश्चन असे पण विचारू शकतात 2 मार्कासाठी ते. तर त्या गोष्टीची आपण दक्षता घ्यावी. नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, तर आता नेक्स्ट तर गोष्ट म्हटलं आपण, तर आता बी फार्मसीचं काय असेल. सो बी फार्मासाठी काय असेल, आता बी फार्मासाठी पण क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3. 1 असतो 20 मार्कासाठी, 2 असतो 20 मार्कासाठी आणि 3 असतो 35 मार्कासाठी. सो तर असं टोटल आपलं असते हे 40 आणि हे 35, 75 मार्काचा पेपर असतो. सो तर आता आपल्याला काय बघतो, क्वेश्चन 1 यांचा आणि याचा आपल्याला सेमच असतो. फक्त क्वेश्चन नंबर 2 मध्ये 10 मार्काचे आपल्याला 3 क्वेश्चन विचारतात, 2चे आन्सरिंग करायचे असते. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला विचारतात 7 क्वेश्चन, त्यापैकी आपल्याला 5चे आन्सर करायला लागते. सॉरी 9 क्वेश्चन विचारतात, त्याचे आपल्याला 7 हे करायला, म्हणजे एक 35 मार्काला असतो, एक क्वेश्चन 5 मार्काला असतो. सो तर आता आपण दोन्ही डिपार्टमेंटला ओळखीचे असणारे तर आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आता आपण बोर्डवर लिहिले तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट काढून घ्या. हां, तर आता आपण काय म्हटलं की आता आपलं IMP क्वेश्चनचे आहे फार्मसी ॲक्ट 1948. त्याच्यामध्ये आपण 2 मार्काचे, 3 मार्काचे यांचा एक ग्रुप आणि यांचा एक ग्रुप याच्याबद्दल आपण बघणार आहोत. सो तर आता 2 मार्काचे कोणते क्वेश्चन येऊ शकतात, तर 2 मार्काचे क्वेश्चन येऊ शकतात ते म्हणजे आता बोर्डवर लिहिल्याप्रमाणे आपण म्हटलो की व्हॉट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्मसी ॲक्ट. फार्मसीचं जे ऑब्जेक्टिव्ह सांगितलं होतं त्या ऑब्जेक्टिव्हचे आपण ऑब्जेक्टिव्ह काय 1948. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्मसी ॲक्ट 1948. फार्मसी ॲक्ट 1948चा ऑब्जेक्टिव्ह काय हे आपल्याला 2 मार्काला विचारायसाठी पडू शकते. हां, कारण हे मॅनिटरी आहे. MCQ मध्ये पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि थेअरीमध्ये पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मग आपल्याला काय की आपली पण फार्मसिस्ट आहोत, आपण शिकत आहे फार्मसी. आता बोर्डवर लिहिल्याप्रमाणे आपण काय म्हटलंय की डिफाईन्ड रजिस्टर फार्मसी. त्यानंतर आता आपण डिफाईन्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, ज्यांच्याकडून आपण ड्रग घेतो, आपलं हे होतं ते म्हणजे डॉक्टर साहेब, त्यांच्याकडून पण आपल्याला, तर त्यांची पण आपल्याला डेफिनेशन इम्पॉर्टंट वाटते. त्यानंतर मग आपल्याला की जनरल डेफिनेशन कोणते असतात, UGCची डेफिनेशन पण विचारू शकतात, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. त्यानंतर इंडियन युनिव्हर्सिटी म्हणजे आता सगळ्या युनिव्हर्सिटी ज्या असतात आपल्या भारतातल्या त्या युनिव्हर्सिटीबद्दल विचारू शकतात. त्यानंतर मग आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजे काय, सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजे आपण सरळ PCIची डेफिनेशन पण व्हॉट इज PCI आपण क्वेश्चन घेतला खाली, हाच क्वेश्चन आणि हा क्वेश्चन हे सेम यांची बॉन्डिंग होते, कारण PCI म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग असते. त्यानंतर स्टेट फार्मसी काउन्सिलिंगची पण डेफिनेशन विचारू शकतात. त्यानंतर मग आता आपल्याला UGCची डेफिनेशन, इंडियन युनिव्हर्सिटी सेंट्रल रजिस्टर ह्याची डेफिनेशन विचारू शकतो. त्यानंतर व्हॉट इज PCI म्हणजे काय, सेंट्रल काउन्सिलिंगची डेफिनेशन PCI. याच्यामध्ये PCIची डेफिनेशनमध्ये आपल्याला PCI इज अ सेंट्रल काउन्सिलिंग, त्यामध्ये असं भरपूर गोष्टीची आपल्याला माहिती घ्यायची. आपण जे बघितलं आपल्या सिलेबसमध्ये ते सर्व गोष्टीची आपण तिथं बघणार आहोत. सो हाऊ मेनी मेंबर्स प्रेझेंट इन PCI अँड राईट देअर नेम. आता हा क्वेश्चन कसा आहे की हाऊ मेनी मेंबर, आता किती मेंबर्स असतात, इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर आणि एक्स ऑफिसर मेंबर. सो तर आता याचं उत्तर कसं लिहायचं, हाऊ मेनी मेंबर प्रेझेंट इन PCI अँड राईट देअर नेम.
आता हाऊ मेनी मेंबर, देअर आर 3 मेंबर प्रेझेंट इन PCI. अँड लास्टमध्ये काय लिहायचं, नेम ऑफ धिस मेंबर. फर्स्ट आपण इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर, एक्स ऑफिसो मेंबर. त्यानंतर काय बघितलं आपण 7 नंबरचा क्वेश्चन, ते म्हणजे फंक्शन ऑफ PCI. म्हणजे आता फंक्शन ऑफ PCI मध्ये तू स्टँडर्ड मिनिमम प्रिस्क्राइब्ड ड्रग चंद्र आपण जेवढे 5 ॲक्ट बघले, 5 फंक्शन बघितले, त्याच्यातले आपल्याला किमान 5 येत असेल तर 5 लिहायचे. 2 मार्कासाठी 4 मोर दॅन सफिशियंट आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण. तर आता आपल्याला रिमेनिंग क्वेश्चन काय आहेत, आता मेन क्वेश्चन 2 मार्काचे. तर आता मेन क्वेश्चन बद्दल जर बघितलं आपण, तर आता मेन क्वेश्चन कोणते आहेत ते म्हणजे आता आपला नेक्स्ट क्वेश्चन कोणता पडतो की व्हॉट इज ER. ER म्हणजे एज्युकेशन रेग्युलेशन. आता ER मध्ये काय लागतं ते सेक्शन आपण सांगितलं ते 12 नंबरचा, त्या सेक्शनच्या रिलेटेड हा ॲक्ट येतो, हे क्वेश्चन येतो. व्हॉट इज ER म्हणजे एज्युकेशन रेग्युलेशन मध्ये काय मिनिमम स्टँडर्ड एज्युकेशन असतं, अशा वेगवेगळ्या गोष्टीची आपण त्याच्यामध्ये माहिती बघितली होती, ते लिहायचं त्या क्वेश्चनमध्ये. नंतर काय म्हणते बघा, 9 नंबरचा क्वेश्चन आपला IMP क्वेश्चन, विच एज्युकेशन रेग्युलेशन मे प्रिस्क्राईब. म्हणजे असे कोणते रेग्युलेशन आपण प्रिस्क्राईब केलेले होते, त्यामध्ये आता आपण सांगायचे 4 पॉईंट मिनिमम लिहायचे 2 मार्कासाठी. तर आता आपण कोणते पॉईंट बघितले होते, त्या पॉईंटमध्ये आता आपण बघायचं गेलं तर क्वेश्चन बोर्डवर आहे. तर त्या क्वेश्चनमध्ये आपण काय म्हणले, ते एज्युकेशन रेग्युलेशन मे प्रिस्क्राईब म्हणजे त्याच्यामध्ये मिनिमम ट्रेनिंग होती, मिनिमम स्टँडर्ड एज्युकेशन, फॅसिलिटीज वगैरे प्रोव्हाइड करण्याचं काम असतं एज्युकेशन रेग्युलेशनचं, इत्यादी गोष्टीची आपण माहिती. असे कमीत कमी या क्वेश्चनसाठी 4 पॉईंट मोर दॅन सफिशियंट आहेत. त्यात पहिला पॉईंट काय द्यायचा की मिनिमम एज्युकेशन, त्यानंतर कोणतं एज्युकेशन आहे ते, त्याच्यानंतर ॲप्रूव्ड पेस वगैरे याची थोडी माहिती घ्यायची. नेक्स्ट क्वेश्चन काय, आता आपल्याला एंड लिस्ट फॉर ॲप्रूव्ड ऑफ इन्स्टिट्यूशन. आपला एक जनरल छोटासा पॉईंट होता सिलेबसमध्ये, ॲप्रूव्ड ऑफ इन्स्टिट्यूट. ॲप्रूव्ड ऑफ इन्स्टिट्यूट करण्यासाठी कोणत्या गोष्टी लागल्या, आपल्याला इन्स्पेक्शन करावं लागलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागलं, 2-4 अशा प्रकारच्या अशा किमान 4 पॉईंट लिहायचे याचे पण. आणि एंडलिस्ट म्हणलं, एंडलिस्टचा म्हणजे फक्त एकाखाली एक लिहायचं, एक्सप्लेन करायचं नाही. आता आहे ना, व्हॉट इज सेंट्रल रजिस्टर. एवढ्या सगळं आता अप्रूव्ड ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये झाल्यानंतर आता सेंट्रल रजिस्टर काय असतं याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. सेंट्रल रजिस्टर काय काय असते आपण हे पाहिलेलं आहे लेक्चरमध्ये. सेंट्रल रजिस्टर म्हणजे काय की या कोणत्या बऱ्याच 2-3 गोष्टीवर अवलंबून आहे आपलं, ते आता आपण बघितलं, ते तुम्ही मागचे व्हिडिओ जाऊन बघू शकता. त्यानंतर मग आपल्याला व्हॉट इज सेंट्रल रजिस्टर, त्यानंतर झालं तर आपले कोणते कॉन्स्टिट्युएंट यूज होतात आपण बघितलं. तर जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर, एक्स ऑफिसर मेंबर त्याचे कोणते होतात मेन्शन, ते लिहायचं. हा लेंदी क्वेश्चन आहे, तरी तुम्हाला ना इलेक्टेड मेंबरचे, नॉमिनेटेड मेंबरचे आणि एक्स ऑफिसर मेंबरचे इत्यादीच्या दोघींचे आपल्याला लिहायचे आहे. जनरल पण लिहू शकतात, तसं काय तर आता आपण उरलेलं दुसऱ्या सेक्शन 3, 5 आणि 10 साठी कोणते क्वेश्चन येऊ शकतात याची माहिती बघणार. तर आता आपण सेक्शन 2 मध्ये काय 3, 5 आणि 10 याची माहिती घेणार आहोत. तर आता आपल्याला काय बघायचं की आपण 5 क्वेश्चन लिहिलेत खाली. या 5 क्वेश्चनमध्ये आपल्याला मेन क्वेश्चन तर म्हटलं तर आता आपण इथे 5 स्टार देणार आहोत. आता आपल्याला इथं 5 स्टार दिलं. आता कशामुळे दिलं हा क्वेश्चन सांगायचं तर आता व्हॉट इज PCI. तर आपण मगाशी 2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये पण म्हटलं होतं की व्हॉट इज PCI. तर आता व्हॉट इज PCI मध्ये आपल्याला क्वेश्चन बघितला आपण 2 मार्काचा, पण त्याच्यामध्ये जनरल लिहिलं आपण. पण या व्हॉट इज PCI मध्ये सगळं डिटेल लिहायचं आपण. इसवी कधी आलं ते 4 मार्क 1948, सेंट्रल रजिस्टर, अमेंडमेंट लॉ, जशी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे तेवढी मी तुम्हाला नोट्स पुरवल्या जातील आपल्या वेबसाईटवरून, त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मग आपल्याला राईट्स इज कॉन्स्टिट्यूशन अँड फंक्शन ऑफ इन डिटेल. आता कॉन्स्टिट्यूशन जर म्हणलं आपण 2 मार्कामध्ये आपण एनलिस्ट करायसाठी विचारला होता हा क्वेश्चन, तेच क्वेश्चन 10 मार्काला हा विचारू शकतात. आणि कसं असते दरवर्षीच म्हणजे पकडून चला की हा क्वेश्चन याची पॉसिबिलिटी खूप जास्त प्रमाणात असते.
5 कुठं डिप्लोमामध्ये आता आपण बघितलं तर 3 आणि 5 मार्काचा असतं तिथं. तर तिथं पण येऊ शकतं हा क्वेश्चन किंवा 10 मार्काला पण मोठा क्वेश्चन येऊ शकतो. तर आता कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय लिहायचं आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. आता कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर, एक्स ऑफिसो मेंबर, त्यानंतर मग आपल्याला 6 मेंबर नॉमिनेटेड, 6 मेंबर इलेक्टेड बाय सेंट्रल काउन्सिलिंग वगैरे अशी जे इन्फॉर्मेशन मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितली होती ना, तीच इन्फॉर्मेशन आता आपल्याला इथे लिहायची आहे. आणि फंक्शन तर म्हणलं आपण फंक्शन पण विचारलं होतं. फंक्शनमध्ये पण आपल्याला जनरल जे फंक्शन होते ते प्रिस्क्राईब, मिनिमम स्टँडर्ड, PCIचे वगैरे आपल्या नोट्समध्ये आहेत सगळे, मी तुम्हाला बघू शकता. त्यानंतर मग आता आपल्याला ER काय आहे, पहिला क्वेश्चन झाला. हा क्वेश्चन मॅनिटरी आहे, प्रत्येक टाईमला एक्झाममध्ये पडण्याची पॉसिबिलिटी 90% देऊ शकतो. अरे हा क्वेश्चन तुम्हाला 10 मार्कात दिसला नंतर 5 मार्कात तर असेल किंवा 3 मार्कातला असेल. जेवढ्या मार्कानुसार क्वेश्चन विचारला तेवढं त्याची थेरी लिहायची आपल्याला. 10 म्हणले तर किमान 4 पेजेस तरी जाऊ द्यायचं. 5 म्हणले तरी किमान 2-2.5 पेज जाऊ द्यायचं. 3 म्हणलं तर 2 पेजेस जाऊ द्यायचे उत्तर. तर आता आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय, एक्सप्लेन इन डिटेल ER. आता ER एज्युकेशन रेग्युलेशनचं काय असते आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. ER मिनिमम स्टँडर्ड एज्युकेशन प्रिस्क्राईब वगैरे वगैरे ज्या गोष्टी असते ते 500 घंटे ट्रेनिंग वगैरे इत्यादी सर्व गोष्टी आपण ज्या बघितल्या होत्या ते सगळं याच्यात लिहून टाकायचं. फक्त असतं पॉईंट लिहायचं, पॉईंट असा पॉईंटमध्ये मेन्शन करायचं. त्यानंतर मग आता आपल्याला 3 नंबरचा पॉईंट असते, डिस्कस द स्टेप्स फॉर अप्रूव्ड ऑफ इन्स्टिट्यूट. म्हणजे आता आपल्याला कोणत्या स्टेप होत्या त्या की अप्रूव्ड ऑफ इन्स्टिट्यूट करण्यासाठी BCIच्या. तर कोणत्या स्टेप होत्या, इन्स्पेक्शनची स्टेप होती, त्याच्यानंतर पहिले रजिस्ट्रेशनची स्टेप होती, मग इन्स्पेक्शन होते. अशा प्रकारचे 4 स्टेप. त्यानंतर आपण रजिस्टर वगैरे बघितलं होतं, अप्रूव्ड, विथड्रॉ, रजिस्टर वगैरे, ती पण इन्फॉर्मेशन इथे लिहून टाकायची. त्यानंतर आता चौथा क्वेश्चनमध्ये बघितलं, एक्सप्लेन स्टेट अँड जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग. आता स्टेट अँड जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग हे स्टेट लेवलच्या असतात, स्टेट फार्मसी काउन्सिलिंगच्या. तर आता स्टेटमध्ये याचं काय काय यूज होतं. त्यानंतर मग आपल्याला याचे इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर, एक्स ऑफिसो मेंबर, फंक्शन वगैरे इन डिटेल लिहायचं. कधी कधी या क्वेश्चनला फिरून पण विचारू शकतात. कोणता की एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन स्टेट अँड जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग. म्हणजे कधी कधी इन डिटेल्स थेअरीमध्ये पण विचारू शकतात. दोन्ही थेअरीचेच क्वेश्चन आहे, पण लांब लचक थेअरी लिहू शकतात अशी, किंवा मग अशा 2 गॅपने पण विचारू शकतात. आता ते डझंट मॅटर, विचारू दोन्ही पण गोष्टी देऊ शकतात, कारण सिलेबसमध्ये डिफरन्स बिटवीन पण दिलेला आहे आणि थेअरी पण दिलेली आहे. तर आता आपले 2 क्वेश्चन तुम्ही बोर्डवर बघू शकता. कोणत्या आहेत क्वेश्चन, एक्सप्लेन इन डिटेल ऑफ रजिस्टर ऑफ फार्मसिस्ट. म्हणजे जे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे आपण बघितलं होतं, फर्स्ट रजिस्टर, सबसिक्वेंट रजिस्टर, त्यानंतर मग त्याच्या तर आता आपण काय बघितलं, आपण रजिस्टर ऑफ फार्मसिस्टच्या स्पेशल याच्यामध्ये आपण PPTद्वारे काल व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये माहिती दिली की रजिस्टर ऑफ फार्मसिस्ट म्हणजे काय असते, त्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची मदत घ्यावी लागते. त्यानंतर मग आपल्याला सबसिक्वेंट रजिस्टर, क्वालिफिकेशन, पॉवर वगैरे या गोष्टीची आपण काल माहिती घेतली मागच्या लेक्चरमध्ये. तर आता तेच तुम्हाला डिटेलमध्ये काय लिहायचं की पहिले फर्स्ट रजिस्टर, सबसिक्वेंट रजिस्टरमध्ये आपल्याला त्या गोष्टींची म्हणजे फार्मसिस्टची जी गोष्ट होती आपण हे काल PPTद्वारे एक्सप्लेन केलेली, त्यामध्ये आपण सबसिक्वेंट रजिस्टर आणि फर्स्ट रजिस्टरचे क्वालिफिकेशन्स वगैरे पर्टिक्युलर्स काय पाहिले होते, या गोष्टीची आपण या डिटेलमध्ये लिहिणार आहोत. त्यानंतर मग डिस्कस द ऑफेन्स अँड पेनल्टीज. जे आपण 4 प्रकारच्या पेनल्टीज बघितलं होतं, त्याच पेनल्टीचे आपल्याला इथं द्यायचे आहे. म्हणजे कसं की तुम्हाला सांगायचो, आपल्या PPTच्या नोट्समध्ये आहे बघा, डिस्कस द ऑफेन्स अँड पेनल्टीज ऑफ फार्मसी ॲक्ट. आता फार्मसी ॲक्टमध्ये आता आपल्याला कोणते ऑफेन्स असतात का आपण बघितलं तर फाल्सली ट्रीटमेंट, अनरजिस्टर्ड पर्सन वगैरे असे 4 पॉईंट असते. त्यांना आपण टेबल फॉर्मॅट बघितलं आणि त्या आपल्याला फक्त टेबल फॉर्मॅटमध्ये न देता थेअरी टाईपमध्ये लिहायचं. हा क्वेश्चन मोस्टली 3 मार्काला किंवा 5 मार्काला येऊ शकतो. तर आता आपले एवढे क्वेश्चन होते याचे. आता आपण एक नवीन गोष्टीवर विषय आपल्या नोट्स कशा असतील, एक जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो. एवढे क्वेश्चनच्या बाहेरचा कोणताही क्वेश्चन पडणार नाही पेपरमध्ये. सर्व क्वेश्चन बरोबर ॲक्युरेट सॉल्व करा. काही डाऊट असल्यावर सांगता. तर आपण आपल्या नोट्सची पद्धत कशी असणार आहे ती म्हणजे आता आपण नोट्स लवकरात लवकर बनवणार आहोत, सेंड करणार आहोत. त्यामध्ये आता आपल्याला ऑब्जेक्टिव्ह असतील सगळे ॲक्टचे.
त्यानंतर आपल्याला नेक्स्ट म्हणजे त्यांचे डिफाईन, कंबाईन असतील आणि ऑफेन्स अँड पेनल्टी, या 3 गोष्टीचा एक सेक्शन असेल. मग आता आपण हेडिंग देणार फार्मसी ॲक्ट. याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे आपण बघितलं, 1940 ते बघितलं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत DNC ॲक्ट 1940. याच्यात काय इम्पॉर्टंट आहे ते आपण वेगळे काढणार, पण या गोष्टीचा सेफ असणार. ही गोष्ट कव्हर झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज नोट्स भेटतील आणि आपलं नोट्स लवकरच वेबसाईटवर अपलोड होतील. जर तुम्हाला पाहिजे असल्यास आपले लवकरात लवकर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली. आपलं काम चालू आहे त्या वेबसाईटवर. त्यानंतर मग आता आपल्याला नेक्स्ट आपण आता पॉयझन ॲक्ट पण संपवलेला आहे. तर आता उद्या ठीक पॉयझन ॲक्टवर व्हिडिओ पडणार आहेत, त्याचे पण IMP क्वेश्चन टाकणार. मग आपण आपले 2 युनिट कंप्लीट होतात, एक फार्मसी ॲक्ट आणि पॉयझन ॲक्ट. आता आपल्याला आहे ना ड्रग अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट लवकर सुरू करायचं, एक नवीन सेटअपमध्ये आपण सुरू करण्याचा विचार करत आहोत. तर आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर. बेस्ट ऑफ लक.